नागपूरच्या वाठोडा पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखोंची एमडी ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून दुचाकी आणि मोबाईलसह एकूण 2,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नागपुरातील वाठोडा पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त केलाय। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शुभम गजभिये याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 25 ग्रॅम एमडी, एक दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आरोपींविरुद्ध वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणतीही अंमली पदार्थ संबंधित माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा। माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल असे वाठोडा पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहेत। माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला निर्देश दिलेले होते, आदेश दिलेले होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नशिली पदार्थ जसे की एमडी, गांजा, अवैध दारू विक्री होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही शोध मोहीम सुरू केलेली होती। त्यामध्ये विशेष करून सिम्बॉयसिस कॉलेजच्या आजूबाजूचा परिसर आणि त्या ठिकाणी काही अवैध धंदे चालू का याबाबत आम्ही नेहमीच शहानिशा करत असतो। तर त्या दरम्यान आम्हाला काल आज एक शुभम उर्फ सायंटिस्ट महादेव गजभिये वय 26 वर्ष राहणार न्यू गणेश नगर याच्या ताब्यामध्ये 25.05 ग्रॅम एमडी हे मिळून आलेली आहे। त्याची किंमत आहे 1,25,250 रुपये आणि इतर साहित्य त्याचं मोबाईल आणि वाहन असं मिळून 2,20,250 रुपयाचा जो मुद्देमाल आहे हा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याला माननीय न्यायालयामध्ये पेश करण्यात आले। तर त्याचा दिनांक 3 मार्चपर्यंत PCR मिळालेला आहे। तसेच मी याद्वारे आपणास आवाहनसुद्धा करू इच्छितो की कोणीही शाळकरी मुलं असू द्या किंवा कॉलेजमधील मुलं असू द्या किंवा कुणी असू द्या, त्यांनी एमडी, गांजा या नशिली पदार्थांचं सेवन अजिबात करू नये आणि असे पदार्थ हे कोणी जवळ बाळगू नये किंवा विकण्याचा प्रयत्न करू नये। यात कायद्यामध्ये खूप कठोर प्रावधान आहे, मग ते जवळ बाळगणारे असो किंवा मग स्वतः सेवन करणारे असो। विद्यार्थ्यांचं आयुष्य यामध्ये खराब होऊ शकते। त्यांनी अशा प्रकारे कोणत्याही भूलथापांना किंवा कोणाचे अनुकरण करून अशा नशिली पदार्थांचं अनुकरण करू नये, सेवन करू नये यासाठी मी आपणाद्वारे आवाहन करत आहे। मी याद्वारे आपणास असंही आवाहन करतो की पोलीस ठाणे वाठोडा हद्दीमध्ये किंवा इतर कुठेही नागपूर शहरामध्ये गांजा किंवा एमडी किंवा अवैध दारू विक्री किंवा कोणतेही नशिली पदार्थ हे जर बेकायदेशीररित्या विकले जात असेल तर आपण पोलिसांना तात्काळ माहिती देऊ शकता। पोलीस स्टेशन वाठोडा येथे आम्हाला स्वतः माहिती देऊ शकता। आपलं नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल, ते कोणालाही उघड करण्यात येणार नाही आणि समाजामधून हे नशिली पदार्थांचं पूर्णतः उच्चाटन करण्यासाठी आपल्या अशा प्रकारे माहिती देण्याच्या सहकार्याची अपेक्षा आहे। आम्ही निश्चित आपण दिलेल्या माहितीवर कठोर कारवाई करू। तसेच सिम्बॉयसिस कॉलेज आणि तिथल्या परिसरातील लोक किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा मी आवाहन करतो की अशा प्रकारच्या नशिली पदार्थ किंवा इतर कोणतेही एमडी वगैरे यांचं कोणी सेवन करू नये किंवा विकण्याचा प्रयत्न करू नये, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। वाठोडा पोलिसांची ही कारवाई निश्चितच महत्त्वाची असून अंमली पदार्थांच्या फैलाव रोखण्यासाठी पोलिसांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे। जर तुम्हाला कुठेही अशा प्रकारच्या अंमली पदार्थांची विक्री अथवा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना संपर्क करा। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।